बेसनचे तुम्ही बरेच लाडू खाल्ले असतील. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बेसनचे लाडू बनवतोय. त्यामुळे लाडवांची चवसुद्धा अगदी दुपटीने वाढणार आहे. रक्षाबंधन म्हटलं की सगळेच नारळाच्या वड्या, नारळाचे लाडू करतात. पण आज आपण मुद्दाम बेसनचे लाडू करतोय. असे लाडू की जे तुम्ही याआधी कधीच खाल्ले नसतील. योग्य माप घेऊन जर तुम्ही हे बेसनचे लाडू जरी पहिल्यांदा केलात तरीही ते छानच होतील. बरं, तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता लाडू करण्यासाठी आपण 2 वाट्या बेसन घेतलं आहे. हे बेसन घरचं नाही तर बाजारातून विकत आणलेलं आहे. त्यामुळे काय करायचं, हे बेसन चांगलं छान चाळून घ्यायचं. जितकं आपण बेसन चांगलं चाळू तितकं ते हलकं होतं. आता हे चाळलेलं सर्व बेसन जाड बुडाच्या कढईत घालून चांगलं गरम करून घ्यायचं. जाड बुडाची कढई का? कारण त्यामुळे बेसन पटकन करपत नाही. बेसन गरम केल्यामुळेच लाडूला चव चांगली येते आणि त्याचबरोबर लाडू दाणेदार होतात. रंग हलका बदलल्यावर गॅस बंद करायचा आणि हे गरम केलेलं सर्व बेसन थोडंसं थंड करून घ्यायचं. कारण या गरम केलेल्या बेसनमध्येच आपण दूध घालणार आहोत. आता हे गरम केलेलं सर्व बेसन दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. लाडू करण्यासाठी आपण 2 वाट्या बेसन घेतलं. ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीच्या मापाने वाटीभर दूध घ्यायचं. दूध तुम्ही 2 वाट्यासुद्धा घेऊ शकता. आपण थंड दुधाचा वापर करतोय. आता हे घातलेलं दूध अगदी व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. दुधाचं प्रमाण जास्त घेतलं तर बेसन भाजायला थोडा वेळ जास्त लागतो. दूध मिक्स करून झाल्यावर हे पीठ जास्तीत जास्त 10 मिनिटं झाकून ठेवायचं. त्यामुळे हे पीठ चांगलं फुलतं. आता आपण ज्या वाटीच्या मापाने दूध, पीठ घेतलं त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी यामध्ये तूप घातलं आहे. मस्त पाहू शकता आपलं बेसन देखील छान फुललेलं आहे. तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये बेसन घालायचं. बेसन तुपामध्ये घातल्यावर ते कढईला चिकटणं हे नॉर्मल आहे. तरीही तुपात बेसन घातल्यावर अजिबात थांबायचं नाही. सतत असं बेसन ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून हे बेसनचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं. हे पीठ भाजत असताना यामध्ये पुन्हा तूप ॲड करायची अजिबात घाई करायची नाही. कारण जरी हे पीठ आता कढईला थोडं चिकटत असेल तरीही ते आपण जसं हे बेसन भाजू तसं हे छान फुलतं आणि छान फुलल्यावर, छान भाजल्यावर ते जास्तीचं तूपही सोडतं. या लाडूमध्ये जास्त तूप झाल्यामुळे काय होतं, लाडू चांगला व्यवस्थित गोल आकार घेत नाहीत आणि ते बसके होतात. मस्त पाहू शकता अगदी दाणेदार छान आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. आता हे भाजलेलं पीठ एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून पसरवायचं. त्यामुळे ते लवकर कोमट होतं. हे भाजलेलं पीठ कोमट झाल्यावरच यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत. पिठी साखर तुम्ही बाजारातून विकतही आणू शकता किंवा अशी घरी देखील करू शकता. त्यासाठी करायचं काय, ज्या वाटीने आपण बेसन, दूध, तूप घेतलं त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी साखर घ्यायची आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. आता हाताबरोबरच वेलची पावडर आणि साखर दोन्ही अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचे. आपण या लाडवामध्ये 1 वाटी साखरेचा वापर केला आहे. तुम्हाला जर यापेक्षा गोड खायला आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं तुम्ही वाढवू शकता. बरं, कमी गोड खाणारे असाल तर साखरेचं प्रमाण कमीही करू शकता. आता आपण घातलेली साखर, वेलची पावडर या पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आवर्जून पीठ कोमट झाल्यावरच यामध्ये साखर मिक्स करायची. पीठ गरम असताना जर आपण यामध्ये साखर मिक्स केली तर साखर विरघळते. पाहू शकता आपली साखर या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता या मिश्रणाचे आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे गोल गरगरीत छान लाडू वळून घ्यायचे. लाडू वळत असताना तुम्ही या लाडवाला ड्रायफ्रूट लावणार असाल तर तुम्ही वरून ड्रायफ्रूटही लावू शकता. आपण या लाडवामध्ये ड्रायफ्रूट घातले नाहीत. जर तुम्हाला या लाडवामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता.
पाहू शकता आपला एक लाडू छान वळून झालेला आहे. याच पद्धतीने आपण उरलेले सर्व लाडू छान वळून घेणार आहोत. सर्व भाजणी झाल्यावर साखर मिक्स केल्यावर जर तुम्हाला वाटलं यामध्ये तूप थोडं कमी आहे तर तुम्ही यामध्ये लागेल तितकं तूप गरम करून ॲड करू शकता. पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व पिठाचे छान असे गोल गरगरीत लाडू वळून झालेले आहेत. रक्षाबंधन, दिवाळी किंवा तुमच्या इतर कोणत्या आवडत्या सणाला तुम्ही हे लाडू अगदी सहज करू शकता. एकदम दाणेदार आणि तोंडात विरघळणारे बेसनचे लाडू करून तयार आहेत. आता यातला एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते. तुम्ही सुद्धा बेसनचे लाडू करता का? करत असाल तर याच पद्धतीने करता का? तुमची लाडू करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर तुमची रेसिपी देखील मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.